3 वर्ष. आलं लक्षात? चल पुढे जाऊ आपण. नेक्स्ट किती वर्ष दिलेलं आहे आपल्याला? मुदत काढा. ₹12,000 रक्कम 5% चक्रवाढ व्याजदराने 13,230 रुपये होईल. म्हणजे किती वर्षामध्ये? किती वर्ष म्हटलं की लगेच आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे? राशी आणि मुद्दलचं गुणोत्तर. 5% म्हणजे किती? 1/20. मुद्दल किती झाली? 20. राशी किती होईल? 21. म्हणजे इथं 21 आणि 20 चा रेशो लिहू शकतो आपण 3. राशी किती दिलेली आहे आपल्याला? 230 डिवायडेड बाय किती होईल? 12,000. 0 0 कॅन्सल. आता इथं भाग जाते का चेक करायचं, कारण बरेच वेळेस भाग जाते. हा कोणत्या संख्येचा वर्ग नाही, घन नाही, घातांक 4ही नाही. तर इथं याचा अर्थ भाग झाला पाहिजे. किती न चेक करू आपण? 3 न जाते का? तर बघा 3 आणि 2 किती? 5. 5 आणि 1 6. 6 आणि 3 9. इथं 3 आहे. 3 ने भाग जाते म्हणजे 3 चूक किती? 12. 400 होईल. 3 चूक किती? 12. 3 चूक 12. 3 1 3. आता पुन्हा भाग जाते का? स्क्वेअर आहे की नाही? म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 21 डिवायडेड बाय 20 टी. आणि इथे काय होईल? 20 आणि 21 यांचा काय तो वर्ग आहे. बरोबर आहे? यांचा काय तो वर्ग आहे. म्हणजे टी बरोबर किती झाले? 2 वर्ष. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला रेशो हे सॉल्व्ह करत असताना पूर्ण सॉल्व्ह करून घ्या. म्हणजे 441 आणि 400 सरळ लक्षात येते. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. टी बरोबर किती? 2 वर्ष. टी बरोबर किती? 2 वर्ष. आलं लक्षात?